ठाणे परिसर या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता 48 तासांच्या आत घर आणि गाळे रिकाम्या करण्याच्या नोटिसा पाठवल्याने नागरिकांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले। वर्तकनगर म्हाडा अभिन्यासातील भूखंड क्रमांक 214, 1 व 2 तसेच वर्तकनगर शॉपकीपर्स प्रीमाइसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सर्वे क्रमांक 404 मौजे माजिवडे या दोन्ही भूखंडाचे एकत्रीकरण करून पीपीपी तत्वावर जनहिताच्या दृष्टिकोनातून एकत्रित पुनर्विकास योजना राबवण्यास माननीय आयुक्त सो यांनी मंजुरी दिलेली आहे। तसेच सदर प्रस्तावास महासभा ठराव क्रमांक 653/1 दिनांक 19/9/2019 अन्वये मंजुरी प्राप्त आहे। सदर मान्यतेने इमारत क्रमांक 545556 च्या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत प्राप्त सदनिकेमध्ये या भूखंडावरील सदनिकाधारकास कायमस्वरूपी मालकी तत्वावर सदनिका देण्यात येणार आहे। तसेच महासभेच्या ठरावानुसार दिलेल्या मान्यतेनुसार वाणिज्य गाळेधारक यांना सदरच्या भूखंडावरील तयार होणाऱ्या नवीन इमारतीत कायमस्वरूपी नियमानुसार गाळे देण्यात येणार आहेत। तसेच सदर गाळेधारकांना नवीन इमारतीमध्ये ताबा मिळेपर्यंत भाडे सुद्धा अदा करण्यात येणार आहे। तरीही 48 तासाच्या आत उर्वरित सदनिका धारकांनी सदनिका रिक्त करण्याची नोटीस पाठवल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत। आक्रमक झालेल्या नागरिकांनी मनविसेचे संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचा आंदोलन करीत निषेध नोंदवला। रात्री उशिरा नोटीस पाठवण्याचे नेमके कारण काय? पालिका अधिकारी नेमके कोणत्या इशाऱ्यावर नाचतात असा सवाल मनविसेचे संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे। एवढ्या रात्री नोटीस देऊन जायची काही गरजच नाहीये। आम्ही या अगोदर सुद्धा हे सगळे रहिवासी घेऊन सहाय्यक आयुक्तांना भेटलो होतो। त्यांना सांगितलं होतं की तुम्ही महापालिकेचे अधिकारी, विकासक आणि रहिवासी, दुकानदार या सगळ्यांची एक जॉईंट मीटिंग लावा। लोकांचा पुनर्विकासाला विरोध नाहीये, मात्र कोणाला घर कुठे मिळणार आहे, कोणाला दुकान कुठे मिळणार आहे, किती दिवसांनी हा प्रकल्प पूर्ण होणार आहे, त्या दरम्यान भाडं काय मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाल्याशिवाय लोकांनी घरं खाली का करायची? आणि मुळात अजून पावसाळा संपलेला नाहीये। लोकांनी याच्यामध्ये घर कसं खाली करायचं? एखादं दुकान जर खाली करायचं असेल तर कमीत कमी महिन्याभरात अवधी तरी पाहिजे। 48 तासाची फक्त नोटीस दिली जाते। यामध्ये इथले सर्व नगरसेवक या लोकांना यांची फसवणूक करतात, यांना काहीतरी चुकीचं मार्गदर्शन करतात। मुळात या लोकांचा या जमिनीवरती अधिकार आहे। गेले 40 वर्ष लोक इथे राहतात, काही लोक इथे व्यवसाय करतात। जवळजवळ 80 इथे दुकानदार आहेत। हे सर्व छोटी दुकानदार आहेत, हे जपले पाहिजेत। हे स्किल व्यावसायिक आहेत। हे जर निघून गेले, यांचा व्यवसाय बंद पडला तर मग यांनी जायचं कुठे? यांची घर चालणार कशी? आज 2020 ला याची वर्क ऑर्डर झालेली आहे। 4 वर्षामध्ये अजून काहीच कारवाई झालेली नाहीये, कुठलंच अजून प्रोग्रेस झालेला नाहीये। नक्की हे या लोकांनी खाली केल्यानंतर सुद्धा 8 वर्षात होणारे, 10 वर्षात होणारे याची काहीच गॅरंटी नाहीये। मग या लोकांनी यांची दुकानं, घरं खाली कशी करायची? जोपर्यंत महापालिका या लोकांना नीट उत्तरं देत नाही, या लोकांचं नीट मार्गदर्शन करत नाही की नक्की पुनर्विकास प्रकल्प काय होणार आहे, तोपर्यंत यापैकी एकही जण घर खाली करणार नाही, एकही जण दुकान देखील खाली करणार नाही। आज तुम्ही बघाल तर या सगळ्यांनी दुकानं बंद ठेवलेली आहेत। महापालिका नक्की काय करायचंय? लोकांचा विकास करायचा आहे, लोकांचा फायदा करायचा आहे की फक्त ठराविक काही अधिकाऱ्यांचा, काही इथल्या लोकप्रतिनिधींचा आणि विकासकाचा फायदा करायचा आहे? महाराष्ट्र निर्माण सेना या सर्व लोकांच्या, स्थानिक लोकांच्या साथीने आहे आणि यापेक्षाही आम्ही प्रखर लढा त्यांना देऊ। असं आहे की आमचा जो प्लॉट आहे कलेक्टर लँडचा, तिकडचा मी एक सभासद आहे गेले 40 वर्षापासून, तिकडचा मेंबर आहे आणि तिकडे 14 वर्षापूर्वी डेव्हलप झालेली होती। आता 30 प्रॉपर्टी घेऊन रिडेव्हलपमेंट म्हणून पीपी तत्वावर भाडा लँड आणि कलेक्टर लँड घेत आहे। आता काही विषय असा आहे की 14 वर्ष प्रिव्हियस बिल्डर आणून ते काम थांबवण्यात आलं। परत काही तो बिल्डर काही हे नाही केलं, आता नवीन बिल्डर नेमणूक केलेली आहे। काही विषय मी घेऊन चेअरमॅन साहेबांकडे गेलो होतो, तर ह्याचा चुरा करून फेकण्यात आलेला आहे। आम्ही काय विषय मांडला की हे काही सांगत नाही, परस्पर सगळे विषय करतात आणि काही कुणाला कल्पना देत नाही। आज 14 वर्ष झाले आमची घर आणि दुकान असंच पडलेलं आहे, काही त्याचा काही उपयोग झालेला नाहीये। पुरं नुकसान आम्ही अजून सोचत आहे, त्यांना कुणालाही काही फरक पडलेला नाहीये। आमच्या सोसायटीच्या चेअरमॅन आणि सेक्रेटरीला आणि सोसायटीच्या मेंबरांना वारंवार त्यांना सांगत आहे, काही करत नाहीत, फक्त आश्वासन देत उद्या होईल, परवा येईल। आज गेले 14 वर्ष या आम्ही त्रास भोगत आहे। लोक इथे 40 वर्ष राहत आहेत, तर स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि महापालिकेला आमची विनंती आहे की आम्हाला विश्वासात घेऊनच तुम्ही पुनर्वसन करावं। प्रकल्पाला विरोध कुणाचाच नाहीये, पण आम्ही कुठे जायचं? जी कॉर्पोरेशननी बिल्डिंग बांधली आहे 56 नंबरची, ती महापालिका कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली बिल्डिंग आहे। आम्ही तिथे का म्हणून जावं?
आणि आम्हाला कुठली पूर्वकल्पना देत नाही. रात्री 8:30 वाजता येऊन जर तुम्ही नोटीस देता, हा कुठला प्रकार आहे? आम्ही याच्या लास्ट टाइम संदीप पाचंगे साहेबांच्या बरोबर आम्ही गेलो होतो महापालिकेमध्ये. सहाय्यक आयुक्तांना सांगितलं तुमची सर्वांची एक मीटिंग लावून तुम्हाला आम्ही ते काय ते सांगतो. ते काहीच नाही करता, परत त्यांचं असं मनमानी कारभार चालू आहे. तर आमच्या आयुक्तांना, स्थानिक लोकप्रतिनिधींना सर्वांना विनंती आहे की आमचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे, आमची दिशाभूल नाही झाली पाहिजे कुठल्याही प्रकारची. तुम्ही आधी पाहिलं आणि मग काय ते कारवाई करा. डायरेक्ट आम्हाला 48 तासाची नोटीस नाही देऊ शकत. आमच्याकडे माझीवडा ग्रामपंचायत टॅक्स पावते तिथे. आम्ही बरेच वर्षाचे वर्ष आम्ही राहतोय इथे. आणि कुठल्या बेसवर आम्ही खाली करणार सांगा ना. आम्हाला कुठलीच पूर्वकल्पना नाहीये. आम्हाला काय देणार, कसं होणार आहे, पुनर्वसन किती वर्षाचं आहे, काही नसताना आम्ही कसं करणार. कलेक्टर लँड तो रोडच्या पलीकडे अर्धा आहे आणि या बाजूला थोडासा भाग आहे. तर तिकडे रोड वाइंडिंगच्या कारणामुळे यांचं बऱ्याच 14 वर्षापासून यांची अर्धी दुकानं तोडून ती अडकलेली आहेत सगळी. म्हणजे अर्धी दुकानं आहेत आणि अर्धी तोडलेली आहेत. तर तशा प्लॉटवर त्यांचं ऑलरेडी कोर्टात केस होती. त्यांनी आता पुढे काय केलं माहित नाही, पण 14 वर्ष त्यांचा ऑलरेडी तो मॅटर सगळा खड्ड्यात आहे. आणि त्याच्यामध्ये आता हा जो प्लॉट आहे तो व्यवस्थित एक चांगला आहे, तो म्हाडाचा प्लॉट आहे. तो म्हाडा स्वतः डेव्हलप करू शकते, पण तरी त्या म्हाडाकडनं तो प्लॉट आपण ताब्यात घेऊन परत त्यांच्या कमिटीच्या वाल्यांना त्यांना सगळ्यांना तो हँडओव्हर करायचा आणि मग तो पुनर्वसन करायचं. आणि त्यांना एक 2 काय गाळे देणार आणि इकडच्या लोकांना त्यांच्याशी चर्चा नाही, बोलणं नाही, कुठलीच गोष्टाची मीटिंग नाही, काय नाही, आणि डायरेक्ट सांगितलं 48 खाली करा. म्हणजे ते काय अधिकृत आणि हे अनधिकृत हा जर एकत्र करत असाल तर मग हा भेदभाव कशाला? आणि ट्रिपल पी योजनामध्ये काय की माणसांना विचारायचं नाही, डायरेक्ट घराच्या बाहेर घालायचं, हा कुठला कायदा आहे? ट्रिपल पी योजना असेल तर ती पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असते. लोकांना पब्लिकला विचारून गोष्ट झाली पाहिजे होती जी इकडे कोणालाही न विचारता या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मीटिंग फक्त त्यांच्या कमिटीच्या होतात, कारण तो कलेक्टर लँड आहे. पण मर्ज करताना दोन्ही प्लॉट पाहिजे, पण मीटिंग घेताना त्यांच्या पाहिजे, कारण तुम्ही अनधिकृत आहात, आमचं आम्ही बघून घेऊ. आणि कोणाला काय करायचं ते करा सांगतात, आम्हाला फरक पडणार नाही, आम्ही बुलडोजर लावणार बोलले. इकडे एवढी दादागिरी जर ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जर एवढं लाडकी बहीण आणि या सगळ्या योजना आपण काढतो आहोत, मग ह्या बहिणी नाही आहेत का? मग ह्यांची घरं रस्त्यावरती येणार नाहीत का? नाही, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हाडापर्यंत पण जाणार आहोत की त्यांना काय गरज पडली की म्हाडाचा प्लॉट टीएमसी लँडर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या का टीएमसीच्या कलेक्टर लँड बरोबर मर्ज करायचं. 2 वेगवेगळे प्लॉट आजपर्यंत असे कधी मर्ज झालेले नाही. मग इथे जेवढी काय गरज पडली? इतर म्हाडाचे प्लॉट आहेत, तिथे सगळे म्हाडाचे डेव्हलपमेंट होत आहेत. म्हाडा त्यांना स्वतः न करता त्याचे पैसे घेऊन प्रायव्हेटला देत आहे. मग इकडे काय एवढं अडलं? म्हाडाकडे प्लॉट नाहीत. परत जे यांच्या कमिटीवरती त्या प्लॉटवरती जे अध्यक्ष आहेत ते त्यांचे ऑलरेडी 350-400 घरांची तिथे SRA प्रोजेक्ट मागच्या 2005 पासून रखडले. मग त्यांचे पेपरच्या सह्या झाल्यात, त्यांच्या ॲग्रीमेंट झाल्यात, सगळ्या मानधन घेऊन सगळ्यांचे ॲग्रीमेंट वगैरे सगळं करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग ती प्रोसिजर न करता तुम्हाला ह्या प्लॉटला तर सगळ्यांचं नीट चाललंय, कोणाचा काही कंप्लेंट नाही, कोणाचा काही धोकादायक नाहीये, काही नाहीये, अशा ठिकाणी येऊन तुम्ही हे बुलडोजर चालवायचं का हट्ट धरलाय? याच्या मागचं कारण काय? आता शासनाने टीएमसी अधिकाऱ्यांना एवढी काय 8:00 साडेआठ वाजता यांना गरज पडते की रात्रीची येऊन 8:30-9 वाजता पावसात काम करायचे आणि पावसात खाली करायला या लोकांनी सांगितलं. त्या भर पावसात अधिकारी भिजत नोटीस वाटत होते. एवढं कसलं प्रेशर आहे या लोकांना? कोरम मॉलतर्फे स्वच्छता ही सेवा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन. समर्पित भावनेने काम करणाऱ्या सफाई मित्रांच्या समर्थनार्थ ठाणे महानगरपालिकेसोबत सह आयोजक म्हणून महोत्सवाचे आयोजन. कोरम मॉलने ठाणे महानगरपालिकेच्या सहयोगाने स्वच्छता ही सेवा अभियान 2024च्या अंतर्गत स्वच्छता ही सेवा सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केले. हा महोत्सव म्हणजे ठाण्यातील समर्पित सफाई मित्रांच्या आणि शहराच्या स्वच्छता आणि आरोग्यामध्ये असलेल्या त्यांच्या अमूल्य योगदानाचा अपूर्व उत्सव होता. या सांस्कृतिक महोत्सवात स्थानिक कलाकारांच्या प्रतिभा कौशल्याचे वैविध्यपूर्ण सादरीकरण झाले. त्यात स्वच्छता आणि नागरी जबाबदारी यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्याशी संबंधित नृत्य, संगीत आणि नाटकं सादर करण्यात आली. आसपासचे परिसरातील सहभागी कलाकारांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले आणि सफाई कामगारांच्या ठाणे शहराच्या स्वच्छतेतील महत्त्वपूर्ण भूमिकेला सलाम केला. या कार्यक्रमातील विशेष आकर्षण असलेल्या खास सत्कार समारंभात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या सफाई मित्रांचा सन्मान करण्यात आला. या हृदयस्पर्शी कृतीतून सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेप्रती सफाई मित्रांच्या निष्ठावान योगदानाबद्दल ठाणे शहराकडून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या महोत्सवात ठाण्याच्या प्रमुख महाविद्यालयाच्या
NSS टीम्स आणि लोकप्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वांनी एकत्रितपणे सफाई मित्रांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेतली. या कार्यक्रमातून समाजात एकतेची भावना यशस्वीपणे वाढीला लागून शहरी भागातील स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण केली. कोरम मॉलचे रिटेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष देव ज्योतुला यांनी या कार्यक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. स्वच्छता ही सेवा सांस्कृतिक महोत्सवाला मिळालेल्या अपार प्रतिसादामुळे आम्ही खूप आनंदित आहोत. आपल्या सफाई मित्रांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपला सगळा समाज एकत्र आलेला बघणे अत्यंत प्रेरणादायी होते. या कार्यक्रमाने त्यांच्या कष्टांना ओळख दिली आहे आणि नागरिक आणि शहरातील या अनामिक नायकांमधील बंध अधिक मजबूत केला आहे. सांस्कृतिक महोत्सव हे प्रतिभा, सेवा आणि सामाजिक सद्भावनेचे शक्तिशाली व्यासपीठ ठरले. या महोत्सवाने नागरी सहभाग वाढवला आणि शहराच्या स्वच्छतेसाठी रोजच्या दिवसाला हिरोसारखे काम करणाऱ्या सफाई मित्रांच्या कामाला मान्यता दिली. कोरम मॉल समाजाचा सहभाग असलेल्या आणि सामाजिक जबाबदारीला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचा नेहमीच खंदा समर्थक राहिला आहे. स्वच्छता ही सेवा सांस्कृतिक महोत्सवच्या यशाने एकत्रित सन्मानाचे आणि आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या बांधवांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत राहावी. मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी. तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे. तुमच्या जीवनात सर्व काही तुमच्या मनासारखं घडू दे. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो ही इच्छा. राष्ट्रवादी पार्टी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष अजित मनोहर सावंत यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक राजू प्रजापती, आजाद शेख, नूरुद्दीन राहुल ठोंबरे. पुन्हा एकदा श्री अजित मनोहर सावंत यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. घेरदार घूमता रूपरू झूमता हैया ने चोरे गोरी तमे मन डाली धामो हीरा. तारा ओरे छबिला तारा ओरे रंगीला तारा रंग बेग जुए तारी बात रे. तर या होत्या आपल्या शहरातील काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.